शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील. आजच्या या केळी एक्सपोर्टच्या व्हिडिओमध्ये राजेंद्र गाडगे, देगाव तालुका, पंढरपूर जिल्हा सोलापूर इथले शेतकरी आहेत. आता लाईव्ह हा घड दाखवतोय. हा जवळजवळ वजनाला 45 किलोच्या पुढचा घड आहे. आता आपण उचलला एक साधारणतः 45 किलोच्या पुढचा हा घड आहे. आणि इथलं सगळं व्यवस्थापन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी हे आपण इथं सगळं मॅनेजमेंट केलं होतं साधारणतः 10.5 महिन्यापर्यंत. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं. आता हे माल एक्सपोर्ट होतोय. आज कसं किती रुपयाने माल दिलेला आहे, आजचा रेट काय, आज जी कटिंग चालू आहे ना एक्सपोर्टचं, ते किती रुपयाने तुम्ही दर दिलाय, तुम्हाला दर मिळाला? 12 रुपये प्रमाण. 12 रुपये प्रमाण. आज 12 रुपयांनी इथं दर देऊन आज कटिंग चालू आहे. साधारणतः किती 2 गाड्या काढणार आज जवळजवळ एक 20-25 टनाच्या आसपासचा इथं माल आज कटिंग होणार आहे. तर ह्या पद्धतीची त्याची क्वालिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाठीमागं माझ्या पान बघते तुम्ही, की मी उभारलोय तिथपासून ते वर माझा हात पोचत नाही. म्हणजे इथपर्यंत क्वालिटीचं पान आहे. साधारणतः 7.5 ते 8 फुटाचं पान आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे, केळीमध्ये पान जर एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल तर घड ऑटोमॅटिक अशा पद्धतीने पडतील. कारण हेच आहे की पानामध्ये सगळं अन्न तयार होत असतं केळीचं, आणि ते त्या पद्धतीने पोषण करण्यासाठी त्या घडाला चांगल्या पद्धतीचा कॅनोपी आणि एकदम मोठी जर पानं असतील तर अशा पद्धतीचे 45 किलोपर्यंतचे घड हे पाहायला मिळतील. कदाचित ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहेत. हा प्लॉट लागणीचा आहे, खोडव्याचा नाही. तर काय होतं, खोडव्याचे मोठे घड असतात. त्यामुळे ती लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटेल की हा खोडव्याचा नाही तर लागणीचा प्लॉट आहे. आणि तुम्ही खाली जर बघितलं का, बांधणी सुद्धा केलेली नाही पूर्णपणे. आज जवळजवळ 40-45 किलोचा घड असून सुद्धा इथं तुम्हाला कुठं सुद्धा भर लावलेली नाही, तरी सुद्धा कुठं एवढं नाही. झाड पिचकून पडेल एक वेळेस, पण खालून मुळासकट असं कधी उन्हाळून पडणार नाही. ह्याची शाश्वती आहे, कारण बुंदाच तेवढ्या पटीत झालेला आहे. आज जवळजवळ बुंदाच जर बघितला तर एक साधारणतः 30-32 इंचाचा पूर्ण घेर आहे. त्या हिशोबानं बुंदा आहे टोटल. तर या पद्धतीत ही सगळं नियोजन आणि कशा पद्धतीनं इथलं व्यवस्थापन केलं हे आज ह्याच्यानंतर आपण जाणूनच घेणार आहे. तोपर्यंत हा जो व्हिडिओ हा जो घड दाखवण्यामागचा एक उद्देश आहे की चांगलं मॅनेजमेंट, खताचं, पाण्याचं व्यवस्थापन जे शेतकरी करतात ना, त्यांना अशा पद्धतीची रास ही 100% मिळतीच आहे. तर महत्त्वाचा विषय आहे की व्हरायटी तुम्ही कुठल्या पद्धतीची लावता ह्याच्यावर जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही सांभाळता किती व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे त्या काय म्हणू आपण त्याला, म्हणजे एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन घेण्यासाठी गेल्या 10-11 महिन्यात किती व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. निव्वळ टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करणं इतकाच आमचा उद्देश नाहीये, तर त्यासोबत एक खात्रीशीर तंत्रज्ञान जे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल उत्पादन करता येईल शेतकऱ्याला, त्या पद्धतीचं आजचं एक ताजं उदाहरण आहे की जिथं आज एक्सपोर्ट क्वालिटीचा माल उत्पादित झाला. काही दिवसापूर्वीचा एक दुसरा व्हिडिओ, त्यामध्ये आपण इथं केळी पीक पाहणीचा कार्यक्रम पण केला. आणि आज इथं 12 रुपयानं कटिंग चालू आहे. तर इथं आपण साधारणतः 10.5 महिन्यापूर्वी, 10.5 महिने झाले ना, 10.5 महिन्यापूर्वी आपण इथं टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा केला होता. आणि त्या पद्धतीत आज हे त्या घडाची क्वालिटी, आणि आता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीनं तिथं एक्सपोर्टचं कटिंग चालू आहे. यामध्ये 2 पार्ट होते, एक दुसरी वेगळी व्हरायटी आणि आपली. तर ह्यात असा काय फारसा तुम्हाला फरक जाणवला नाही. आता ह्यात सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी बांधवांना मला टिश्यू कल्चर केळी रोपांच्या विषयी सांगायचे. तर आपण जी टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो ह्याचं 12ही महिने बुकिंग चालू असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर आत्ता या बागेमध्ये बघितलं तर साधारणतः 30 ते 32 इंचाचा बुंदा आहे आता इथं. आणि इथं बघितलं का तुम्ही, तर इथं खांदी बांधणी सुद्धा केली नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण लागवडीला ही जी सरी पाडली होती किंवा तास मारलं होतं, तर ते तास सुद्धा अजून तसंच आहे. आणि नवीन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा एक चांगलं उत्पादन घेण्यासाठी ह्या शेतकऱ्यांनी डबल लॅटरलचा वापर इथं केलेला आहे. म्हणजे डबल लॅटरल किती महत्त्वपूर्ण आहे का, जर तुम्हाला मोकळं पाणी म्हणा किंवा पाण्याचा तुटवडा असेल तर कंपल्सरी केळीमध्ये डबल लॅटरल जर असेल तर एक चांगल्या पद्धतीचं म्हणण्यापेक्षा एक 10 ते 15 टनांना ऑटोमॅटिक ॲव्हरेज तुमचं वाढू शकतं. ह्यामध्ये डबल लॅटरल टाकण्याचा एकच उद्देश आहे की आपण खांदी बांधणी करत नाही. आणि जर समजा खांदी बांधणी नाही केली तर ह्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या मुळ्या ह्या 6 फुटातून 7 फुटातून मुळी पलीकडच्या 7 फुटापर्यंत एवढ्या लांब तिची वाढ होती. त्यामुळे ऑटोमॅटिक बुंद्याची साईज वाढते. बुंद्याची साईज वाढल्यानंतर ऑटोमॅटिक घड तुमचे
अशा पद्धतीने पडतं ते. आता ह्याच्या आधीचे पण घड तुम्ही बघितलेले आहेत. यामध्ये सगळ्यात विशेष म्हणजे काय आहे की मला वाटतं ह्या प्लॉटला शेणखत वापरलं नव्हतं असं तुम्हीच म्हणलं. नाही वापरलंच नाही. म्हणजे शेणखत न वापरता सुद्धा पण एक आहे ह्याच्या मायामध्ये डाळिंब होतं जे काय युरोपला एक्सपोर्ट केलं होतं. म्हणजे ते डाळिंबीची बाग कालांतराने काढली. 4-5 वर्ष डाळिंबीचं होतं. म्हणजे एक्सपोर्टचं काय नियोजन म्हणजे काय केलं तुम्ही ते म्हणजे डाळिंबीचं काय होतं? गरड साहेबांचे गुणवंत गरड म्हणून एक डाळिंब मधलं एक चांगलं नाव आहे. त्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं ह्याच्या आधी म्हणजे जवळजवळ एक 4-5 वर्षापूर्वी इथून युरोपला एक्सपोर्ट केलं. त्यावेळेस काय रेट दिलता? त्यावेळेस 120 रुपये किलो. 120 रुपयाने एक्सपोर्ट केलेलं. त्याच डाळिंबीच्या बागेमध्ये शेणखताचा वापर न करता इथं परत रान तयार करून इथं लागवड केलेली. आणि दुसरी एक महत्वाचा विषय म्हणजे हे तर आपण काय वॉटर सोल्युबल काय खत काय सोडलेत का? काय नाही, काय सोडलं नाही. म्हणजे फक्त आपले 3 बेसल डोस आणि आळवणे तेवढं. म्हणजे 1261 म्हणा किंवा 05234 0050 ही जी विद्राव्य खत आहेत त्या विद्राव्य खतांचा आपण इथं अजिबात वापर केलेला नाही. हे मला विशेष सांगायचं शेतकऱ्यांना. निव्वळ 3 बेसल डोस आणि दर महिन्याला एक आळवणी ह्या व्यवस्थापनामध्ये खताच्या आज या पद्धतीनं इथं सगळा प्लॉट पूर्णपणे उभा आहे. आता मी टिश्यू कल्चर केळी रोपांच्या संदर्भातले काही वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायचे की जिथं आपण जी टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो तर मुळात सुरुवात जी असते ती उच्च उत्पादन देणाऱ्या कंदापासून त्या रोपांची निर्मिती केली जाते. म्हणजे आज ह्यांच्याच बागेमधून जवळजवळ आपण 1000 रोपं सिलेक्शन केलेले टॅगिंग केलेले गेल्या वेळेस. म्हणजे त्यातून म्हणजे एवढे 40-45 किलोचे जे घड आहेत त्याला आपण टॅगिंग करून त्याच्यापासून परत आपण रोप निर्मितीसाठी आजचे ह्या प्लॉटचं पण परत बेने प्लॉट म्हणून सुद्धा सिलेक्शन केलेलं आहे. आणि म्हणजे चांगल्या प्रकारची जर बाग असेल तर आपण ते बेने प्लॉट साठी सुद्धा रेकमेंड करतो. आणि अशाच बागेमधून आपण त्या रोपांची निर्मिती करतो. त्यामुळे व्हायरस विरहित म्हणा कीड विरहित कुठल्याही प्रकारचा रोग नाही आणि सशक्त म्हणजे एकदम कडक वातावरणाला किंवा जास्त तापमानाला सुद्धा ते टिकाव धरतील. आणि कमी तापमान जरी आलं तरी ते सुद्धा तिथं तग काढतील. अशा पद्धतीची टिश्यू कल्चर केळी रोपांची निर्मिती आणि त्याचा पुरवठा हा आपण 12 महिने करत असतो. जर तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांना जर भविष्यामध्ये काय केळी लागवड करायची असेल तर त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण बनाना हाऊसच्या माध्यमातून सर्व सहकार्य शेतकऱ्यांना करत असतो. यामध्ये टिश्यू कल्चर केळीची रोपं देणं, तिथपासून परत त्याचं सगळं व्यवस्थापन करणं आणि तिथपासून विक्रीसाठी काही एक्सपोर्ट म्हणा किंवा लोकल व्यापारी जे आहेत ते सगळं जोडून देण्याचं काम म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचं नियोजन आपण करत असतो. तर आजच्या या शेतकऱ्यांच्या म्हणजे यशोगाथेमध्ये आता त्यांच्याशी सगळी आपण चर्चा करून कशा पद्धतीनं आज इथं नियोजन केलं हे सगळं आपण जाणून घेणार आहे. राजाभाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा पत्ता मोठ्या राजेंद्र महादेव गाडगे, मुक्काम पोस्ट देगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आता आपलं एकूण क्षेत्र किती आहे सगळं इथं? टोटल नाही पूर्ण 41 एकर माझं क्षेत्र आहे सगळं. बरं, त्यामध्ये केळीची लागवड आपण किती एकरावर केलेली? 3.5 एकरावर. 3.5 एकरावर. त्यात आता रोपांची संख्या किती बसवली ती आपण? साधारणतः 4300 रुपयाची. बरं, लागवडीचं अंतर सांगा की शेतकऱ्यांना. 7x5. 7x5 वर साधारण 4,500 का? हा, 4,500च्या आसपास, थोडं कमी जास्त असेल. दुसरी गोष्ट एक सांगा, शेणखताचा वापर हे किती प्लॉट मध्ये आणि कुठल्या कुठल्या प्लॉट मध्ये केलेला म्हणजे कशा पद्धतीत काय निम्म्यात केला किंवा किती रोपामध्ये केलेला? 2 एकरात 2 एकरामध्ये शेणखत टाकलंय आणि 1.5 एकरात शेणखत नाही टाकलं. नाही. आता कसं आहे, मला शेतकऱ्यांना आवर्जून सांगायचं जिथं बेवड चांगला असतो किंवा जमिनीची जी प्रत असते तिथं न शेणखत टाकता पण येतं. म्हणजे ह्या शेतकऱ्यांनी शेणखत टाकलं नाही म्हणजे तुम्ही टाकलाच नाही पाहिजे असं नसतंय. कारण त्या प्रत्येकाची जमिनीचा फरक आहे. डाळिंब असल्यामुळे भरपूर 5-7 वर्ष बाग होती. त्यानंतर दुष्काळामध्ये थोडं त्याचं व्यवस्थापन झालं नाही तर त्यावेळेस ती काढून टाकून परत ह्यामध्ये केळीची लागवड पावसाळ्यात करून केलेली आहे. तर ह्याच्यानंतर एक सांगा, टोटल आपण भेसळ डोस किती केलेले? 3 बेसल डोस. आणि आळवणे किती झाले आता? आळवणे प्रत्येक महिन्याला एक 8 आळवणे झाले असतील. पहिल्या 10 10 महिने तरी 10 आळवणे झाले असतील. एक 10 आळवणे आणि 3 बेसल डोस. आणि फवारणी किती घेतली आतापर्यंत? फवारणी 4 झाली. 4 फवारणी. बरं, मग आता साधं आणि सोपं तंत्रज्ञान आहे. 3 बेसल डोस आहेत, 10 आळवणे आहेत आणि एक साधारण 4 फवारणी. ह्याच्या व्यतिरिक्त
तुम्ही काय दुसरी कुठली काय खत काय घातली नाही. रिअलिस्टिक म्हणजे काय माहितीये का, म्हणजे आपण व्हिडिओ काढतोय म्हणून असं नाही, पण ही वस्तुस्थिती अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की लिक्विडच्या बॅगा बिगा सोडल्या तरच केळी. लिक्विडची बॅग सोडली नाही, पहिल्यांदा ती ड्रिंचिंगच केलेलं रोप लावलं, त्याच्यानंतर काय नाही. म्हणजे शेतकऱ्यांना काय वाटतं की आपलं लिक्विडच्या ज्या बॅग आहेत त्याच्याशिवाय केळी येऊ शकत नाही असा एक ग्रह आहे. तर असं काही नाही, पूर्णपणे भेसळ डोसचं व्यवस्थापन, दर महिन्याच्या हिशोबाने आळवण्या ह्या जर व्यवस्थित असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर तिथं तुम्हाला गॅरंटीनं 35 ते 40 किलोची रास ही बघायला मिळेल. आज जरी आपण मगाशी बघितलं 40-45 किलोची घड आहेत, पण सरासरी तितकी ही सगळीकडे सापडत नाहीत तशी घड. एक साधारणतः 20% अशा पद्धतीची घड हे तुम्हाला सापडतील. पण शेतकऱ्यांना कधीच मोठं कॅल्क्युलेशन सांगत नाही. आज जवळजवळ 4000 रुपये आहेत, 4-4.5. तर मी एक सांगू इच्छितो की साधारणतः कमीत कमी सांगतो शेतकऱ्यांना. काय होतं, विनाकारण अपेक्षा वाढवून म्हणजे काय म्हणतो झाडावर चढवण्यात काय अर्थ नाही हरभऱ्याच्या शेतकऱ्यांना पण. त्यामुळं साधारणतः 30-35 किलोची जरी रास पकडली तर आजच्या घडीला या प्लॉटमधून 120 टन माझ्या मते 100% 120 टन क्रॉस करायला काही अडचण नाही. आणि आजचा जो रेट आहे 12 रुपये, तो आपण 10 रुपयांनी जरी कॅल्क्युलेट केला तरी साधारणतः 12 लाख रुपयेपर्यंत सगळं उत्पन्न. आणि एक आता शेतकऱ्यांना सांगा, टोटल रोप, खत, लेबर किंवा इतर काय दुसरा खर्च एक अंदाजे किती रुपये झालेला आहे? एकरी 1 लाख रुपये खर्च झालाय. एकरी 1 लाख रुपये म्हणजे साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास खर्च झालेला आहे. आणि आज जो जरी त्याचं आपण पैशातलं उत्पादन बघितलं तर साधारणतः माझ्या मते 12-1 लाख रुपयेपर्यंत उत्पादन मिळणार आहे, गॅरंटेड मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्यामध्ये निसर्गाची पण तितकीच साथ पाहिजे. म्हणजे अतिवृष्टीमध्ये काय अवस्था झाली जर सांगा की शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यावेळेस जास्त पाऊस झाला त्यावेळेस करपा पण आलता, आणि त्यानंतर वेन झाल्यानंतर थोडस घड लहान पडायचं, थोडस 1-2% जायचं. असं पावसाळ्याच्या आधी जी घड निसवली किंवा घडांची वेन झाली ते एकदम टॉप होते. आणि जवळजवळ 1 महिना पाऊस चालू होता, त्याच्यानंतर 1 महिना तर वापसा यायला. तर अशात 1-1.5-2 महिने गेले, त्यावेळेस पूर्णपणे जी रूट आहे ते ब्लॉक होते. त्यामुळं जर वेन काळामध्ये अशा पद्धतीचा एकदम वातावरणाचा थोडाफार एकदम असमतोल जर निर्माण झाला तर तिथं थोडं उत्पन्नाला मागं पुढे होऊ शकतं. ही म्हणजे एक नैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे ह्यामध्ये काय आपण तिथं आपण काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीचं आहे सगळा विषय. तर आता शेतकऱ्यांना सांगा, तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगू इच्छिता बाबा केळी लागवडीच्या संदर्भात तुम्हाला काय भावना आहेत किंवा काय तुम्हाला वाटतं, तुम्हाला काय वाटतं ती मनापासून सांगा, काय स्पष्ट. केळी लागवड ऊसापेक्षा चांगली आहे. ऊसापेक्षा ऊस 18 महिन्यात एकदा जातो, केळी 18 महिन्यात 2 वेळा जाते. त्याच्यामुळे त्याचा डबल फायदा होतोय. ऊसाला दर नसते तर ऊसाचं काय ऍव्हरेज तर बघितलं तर काय सगळं बोंबच आहे. त्यासाठी केळी फायद्याची आहे. आता शेतकऱ्यांनी जरी सांगितलं केळी फायद्याची, तर मला एक शेतकऱ्यांना स्पष्ट सांगायचंय की ह्याची लागवड तुम्ही जास्त नाही करू शकत. म्हणजे काय होतं, तिथं लिमिटेशन येतं. तुमचा खर्चाचा विषय असतो. दुसरी गोष्ट पाण्याचा आहे, पाण्याचं व्यवस्थापन पण होणं गरजेचं आहे. नंतर काय होतं, आत्ता एक पाणी आहे आणि परत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3 महिन्यात केळीला सगळ्यात महत्वाचं 15 दिवसाचा जरी पाण्याचा ताण जर पडला तर तिथं तुम्हाला 30% आणि 40% ॲव्हरेज रिवर्स येतं. हे आज पाणी कमी न पडल्याचं, वातावरणाची साथ मिळाल्याचे, ह्या शेतकऱ्यांनी कष्ट केल्याचा आजचा हा परिणाम आहे की या पद्धतीनं आजचे हे घड इथं उत्पादित झालेले आहेत. तर एक 100 पैकी, आता शेवटचा प्रश्न, 100 पैकी आपण जे नियोजन केलं किंवा जे तुमच्या मनाला खरं वाटतं ते आपण सांगायचं. आपण काय म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून काय थाप मारत नाही, पण एक खरं तुम्हाला मनापासून काय वाटतं की आज माझ्या मते सुरुवातीपासून म्हणजे रोपं लावल्यापासून ते आज निघेपर्यंत आमचं डेली म्हणजे मला वाटतं आठवड्याला काहीतरी फोन आहेच, असं झालं ती झालं. आता बघा व्यापारी येईपर्यंत जुळवाजुळव करेपर्यंत आमचं कंटिन्यू फोन चालू होते. तर एक 100 पैकी आपलं जे व्यवस्थापन नियोजन आहे ह्याला पण काय द्या आणि किंवा स्पष्ट सांगा. तुम्हाला आमच्या काय समजा जे काय चुका किंवा दोष असतील ती सुद्धा सांगायला काय अडचण नाही. 100 पैकी 100 गुण देऊ आपण. कारण की मी स्वतः पहिल्यांदा केळी लावलेले. मी स्वतः माझी केळी होती मागच्या 5 वर्षापूर्वी, पण मला असं ॲव्हरेज मिळालं नाही किंवा मला लेंथ नाही असं एवढंही काय नव्हतं. त्यामुळे मी 100 पैकी 100 गुण. तर हे होते राजेंद्र घाडगे यांनी आजच्या या केळीच्या प्लॉटमध्ये आपल्या व्यवस्थापनाला किंवा आपल्या नियोजनाला किंवा आपल्या टिश्यू कल्चर केळीच्या रोपांना 100 पैकी 100 मार्क दिलेले आहेत. तर अशाच प्रकारचे एका नवीन व्हिडिओमध्ये ह्याच्यानंतर पण आपण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.